टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आई असते नंतर झाड असतं, आई नसेल तर आपण नसतो, झाड नसेल तर आपण नसतो। एवढंच मला कळलं आणि तेवढंच खरं आहे जगात। बाकी कोणाची भीती नाही, कोणाच्याबद्दल माज नाही, कुठं लाचारी नाही, काही नाही। अशा पद्धतीने जगलं पाहिजे असं माझं एक स्वतंत्र मत आहे। त्यातल्या त्यात मग मी ह्या समविचारी लोकांबरोबर काम करायचं ठरवलं। त्यातून एक सुरेश धस नावाच्या एका माणसाचा मला फोन आला की असं असं करायचं। मग मला नंतर लक्षात आलं की हा कुठला हिंदू मुसलमान शीख साई नाही, हा एक माणूस आहे। हा कुठला पुढारी माझा नाही, हा एक माणूस आहे। अरे यांचं म्हणणं ऐकूया आपण, म्हणून मी इकडे आलो। नंतर महाराज भेटले, तिथे इथे एक महादेव दरा नावाची देवराई आपण सुरू करतोय। महादेव दरा देवराई ही महाराष्ट्रातली एक अभिमानास्पद महत्त्वाकांक्षी अशी देवराई असेल की होत्याचं नव्हतं असं। आणि इथं जर एवढ्या आंबा चिंच सगळी आपली देशी झाडं लावली तर ज्या देशात चांगली झाडं तो देश खरा श्रीमंत। तर आपलं महाराष्ट्र राज्य अशा अर्थानं आपल्याला श्रीमंत बनवायचं आहे। आणि ही जी ग्लेरिसिडिया काढून तिथे नवीन झाडं लावायचे। गरखळ आहेत, महाराज आहेत, सुरेश धस साहेब आहेत आणि ही गावातली जी नवनाथ वगैरे सगळी मंडळी आहेत। ह्या लोकांनी ठरवून आपण इथं ही देवराई करू। मार्च सुरू झाला, एप्रिल आहे, एप्रिलमध्ये सगळी झाडं निघतील, मशिनरी येतील, त्यानंतर पाण्याची सोय होईल। मेमध्ये सगळी माहिती मिळालेली असेल। जून जुलैमध्ये मी परत इकडे येणार तोपर्यंत आमची सगळी सायंटिस्ट लोक आहेत आमचे जे महाराष्ट्रात काम करणार, त्यांना याची सगळी माहिती देणार। इकडची माती बघितली जाईल, झाडं बघितली जाईल, कॉन्टॅक्टमध्ये राहू। आणि जुलैमध्ये आपल्याला हे 15 ऑगस्टला आपण महादेव दरा देवराई असा एक बोर्ड लावणार इथं आपण। आणि दरवर्षी मग 5 वर्ष एवढं फॉलो करणार। आणि आपण मग म्हणणार की पुढच्या पिढीसाठी नक्की काहीतरी होणार पशु पक्ष्यांसाठी सगळ्यांसाठी। असं एक पण आज आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। टाळ्या वाजून महादेव दरा देवराईचं ओपनिंग झालं असं आपण जाहीर केलं। पहिल्या टप्प्यात किती काम होणार आहे? पहिल्या टप्प्यात मिनिमम यावर्षी 2000 झाडाची अपेक्षा आहे। 2000 झाडं झाली तरी 5 वर्षात 10,000 झाडापर्यंत पोहोचलो तरी बस आहे। एक तर सर शिवराम घोडके नावाच्या मित्रामुळे पालवणला बीडला आम्ही आलो होतो आणि ती देवराई तिथं गवतसुद्धा नव्हतं। अशा ठिकाणी आता एक 40-50 हजार झाडं आज डौलानं मोठी झालेली आहे। अतिशय हार्ड काम करावं लागतं, पण मला असं वाटलं होतं की त्यानंतर इथले काही लोक जागरूकपणे करतील। तरी 5-7 वर्षात काय झालं नाही, पण आज पहिल्यांदा सुरेश धस नावाच्या माणसामुळं आम्हाला ही परत वाटलं की इथं तो दम आहे, तर तो परत यावर्षी प्रयत्न करणार आणि ही देवराई चांगली होईल। किती दिवसात हे डेव्हलप? हे हळूहळू होणार, हे काही गडबड नाही। याला 5 वर्षाचं काम आहे आणि ह्याला अडचणी येणार, परत अडचणी येणार, त्यातनं बाहेर काढणार आणि काही झाड जळणार, काही झाडं येणार नाहीत, परत त्याला पाणी घालणार, परत माती घालणार। पण असं आहे की आम्ही जिवंत असेपर्यंत ही आम्ही सक्सेस करून दाखवणार, एवढं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।